भेल यासाठी लागणार जी एकदम मौजूद चटणी ती बनवायला सुरुवात करूया। ती चटणी मेन म्हणजे आपण बनवणार आहोत कुकरमध्ये। त्यासाठी घ्यायची आहे आपल्याला 2 वाट्या चिंच, तुम्ही 1 वाटी देखील घेऊ शकता तुमच्या प्रमाणात। आणि हे आपल्याला एका कुकरमध्ये टाकायचं आहे। मोठा कुकर तुम्ही जर का घेतला असेल किंवा पॅन, तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आधी आणि मग ट्ले आणि मग त्याच्यावर भांडं ठेवू शकता। मी डायरेक्ट करत आहे। आणि जेवढी तुम्ही चिंच घेतलीत, मी एवढी 2 वाट्या चिंच घेतलेली आहे, तर मी 2 वाट्या गूळ घेते। आणि चिंच ही तुम्हाला सीडलेस आणि ते शिलात काढलेली आहे ती मिळते बाजारामध्ये। आणि जे गूळ मी घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात चिंचेच्या, तर हे आपण ओतून घ्यायचं आहे कुकरमध्ये। आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी, थोडंसं म्हणजे किती बघा, 2 वाट्या आपण इन्ग्रेडियंट्स घेतले होते, तर पाणी घ्यायचं 1 वाटी। पहिल्यांदा 1 वाटीच टाकते पाणी, फक्त भिजण्यासाठी टाकायचं आहे। आणि आता आपल्याला घ्यायचे आहेत मसाले। सर्वात पहिला लाल तिखट, थोडीशी आमचूर पावडर, चाट मसाला किंवा आमचूर पावडर दोघांपैकी एक देखील घेऊ शकता। आमचूर पावडर ऑप्शनल आहे। जर का तुमच्याकडं चाट मसाला नसेल तर काला मीठ घेतलं तरी पण चालेल। ही आहे ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काली मिरी पावडर, चवीपुरतं मीठ आणि जिरेपूड। हे सर्व आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून टाकून घेऊयात। आता जे आपण पाणी टाकणार आहे हे ते मसाल्यानंतर आता हे जे चमचे आहे ते सर्व आपण धुवून घेत ह्याच्यामध्ये पाणी टाकू। वाया नाही घालवायचं ना, त्यामुळे काही ठीक आहे। चमचे धुवून घेतलेत। आता हे चमचे धुतलेले जे पाणी आहे ते आपल्या मसाल्यांवरती टाकून घ्यायचं आहे। हे अर्धा वाटी पाणी होतं, थोडंसं टाकते अजून, म्हणजे 2 वाटी पाणी मी टाकलेलं आहे। पाण्याची बघा तुम्ही कन्सिस्टन्सी किती आहे। अजून 1 वाटी पाणी टाकू आपण, 3 वाटी, नंतर 1 वाटी आपल्याला टाकायचं आहे। त्यामुळे मी 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे, लक्षात ठेवा 3 वाट्या टाकायचं आहे। 4 वाट्या आपण इंग्रेडियंट घेतले होते, 2 वाट्या चिंच, 2 वाट्या गूळ, त्यामुळे 3 वाट्या पाणी टाकायचं आहे। गरम पाणी देखील चालू शकतं। आता आपल्याला ह्याला झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर। तर फ्रेंड्स या ठिकाणी 1 शिट्टी झालेली आहे आणि हे खूप जास्त गरम आहे, तर ह्याला आपण गार होऊ द्यायचं आहे, त्याशिवाय हे निघत नसतं। बघा मी काढून दाखवते तुम्हाला, बघा हे निघतच नाही। हे बघा हे तर खुल्लं आहे पण हे निघत नाही, कारण ती वाफ जमलेली असते। त्याला आपण हे बंद करून ह्याला मऊ होऊ द्यायचं आहे, गार होऊपर्यंत। 1-1.5 तास लागतो ह्याला, अर्धा 1 तास लागतो कालवायला। तर ह्या ठिकाणी हे अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे उघडून बघू। आणि ह्या ठिकाणी चिंच जी आहे ती शिजलेली आहे, पाणी त्याचं लंग नीट मिसळलेलं आहे। आता आपण ह्याला स्मॅशर असेल तर मी स्मॅशरने ह्याच्यामध्ये स्मॅश करायचं आहे, माझ्याकडनं अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी परीने करते। परीने देखील करू शकता किंवा फोर्कने देखील करू शकता बाहेर काढून। मी ह्याच्यामध्ये थोडंसं करून घेते, स्मॅशर असेल तर उत्तम होईल। आता हे थोडंसं स्मॅश केलेलं आहे, जास्त ह्याच्यामध्ये नाही होणार। तर आता आपण 1 चमचा घेऊन किंवा जास्त देखील घेऊ शकता, तर मी ह्या ठिकाणी घेत आहे 2 चमचे, ओके। आणि ह्या ठिकाणी आपण हिथं ह्याला स्मॅश करायचं, स्मॅश करत ते खाली गाळण्याने असं गाळून, तर अशा पद्धतीने सर्व आपण करून घेऊयात। फोर्कचा उपयोग देखील करू शकता तुम्ही। मला हे मिळूया सर्व केल्यानंतर मी हे सर्व करते, पण तुम्ही काय करताय तर लवकर जाऊन व्हिडिओला या लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, जेणेकरून तुमचे देखील चाट, भेळ, पाणीपुरी एकदम मस्त बनेल। जर का तुमच्याकडे स्मॅशर नसेल आणि तुम्हाला परीने करायला जमत नसेल तर घ्यायचा आहे 1 तांब्या, त्याचे बूड पुसून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि त्यांनी आपल्याला असं करायचं आहे, जेणेकरून हे सर्व। जर स्मॅशर नसेल तर स्मॅशर असेल तर स्मॅशरचा यूज करायचा आणि मस्त त्यापैकी स्मॅश करून घेऊया आपण तांब्याने देखील, ग्लास देखील चालेल। मी या ठिकाणी पूर्णाची जाळी घेतलेली आहे, तुमच्याकडे जर का सारी जाळी असेल ते देखील चालेल। तर बघा आता या कुकरमधले हे सगळं संपलेलं आहे, ते सर्व झालेलं आहे। आणि आता हे जो साल आहे ह्याच्यामध्ये थोडंसं असणार आहे, त्यामुळे आपण हे धुवून घ्यायचं आहे। बघा हे सगळं मी ह्यात काढून घेतलेलं आहे आणि या कुकरमध्ये आपण 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि धुवून हे पाणी ह्यात टाकायचं। आणि हे बघा हे पाणी मी कुकर धुवून घेतलेलं आहे। आता आपण हे थोडं थोडं टाकू, 1 वाटी आहे, टोटल आपल्याला 4 वाटी पाणी लागलेलं आहे, 4 वाटी इंग्रेडियंटसाठी। आता आपण हे धुवून सर्व नीट करून घेऊया।
तुम्हाला जेवढे थिकनेस पाहिजे असेल या चटणीची तेवढी थिकनेस तुम्ही ठेवू शकता. पाणी जास्त कमी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. हा जो पोर्शन राहिलेला आहे तर ह्याचा काही उपयोग नाही आहे. आपण पाणी बघून ह्याचं सगळं काढून घेतलेलं आहे. तरी देखील तुम्हाला ह्याचा उपयोग करायचा असेल तर काय उपयोग आहे तर तांब्याची किंवा पितळेची भांडी तुम्ही ह्याने घासू शकता. एकदम स्वच्छ निघतात. तर आता आपला जो मेन चटणी आहे ती झालेली आहे. बघू आपण आता. ओके, थोडीशी घट्ट आहे तर आपण ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया. मिक्सिंग. आता बघा, आता एकदम छान स्मूथ झालेली आहे की नाही. हे आता आपण ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं. मी काचेची बरणी घेतलेली आहे. एअरटाईट ठेवा कोणता पण कंटेनर. फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. आता ह्याला साधारण ही 1 महिना टिकू शकते. आणि ही चाटवरती स्प्रेड करायला वगैरे एकदम छान आहे. थिकनेस बघा ना तुम्ही. जर ह्याची थिकनेस कमी करायची तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता. पाणी टाकल्याने पाणीपुरीसाठी देखील चटणी मस्त बनते. हे झटपट होते. अगदी 5-6 मिनटात होऊन जाते. आता आपण ह्याला आपला एका एअरटाईट कंटेनरमध्ये ओतायचं आहे अशा पद्धतीने. ओके, आता मी ह्याच्यामध्ये सर्व भरून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी घ्यायचे विस्पर आणि मस्तपैकी व्हीप करून घ्यायचे आहे. जेणेकरून ह्या ज्या घुटले आहेत ते ह्याच्यामध्ये राहणार नाहीत. तर बघा, या ठिकाणी एकदम थिकनेस अशी आपली चटणी तयार झालेली आहे. खूपच सुंदर. ही चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता. तुम्ही जी थिकनेस बघताय का, पाणी तुम्ही अंदाजे टाकू शकता. पण एकदम म्हणजे गुठळ्या काहीच नाही राहिल्यात फ्रेंड्स. आणि ही एकदम छान होते. इतकी सुंदर होते. तर बघा, नक्की ट्राय करून बघा. सो बाय बाय.